विरारला चांगल्या प्रकारचा विकास झालेला नव्हता आणि तो विकास करायचा असेल तर एकमेव माणूस व्यक्ती ती म्हणजे अजू पाटील. ते आल्याशिवाय इथे विकास होणारा नव्हता. आणि एका वर्षाच्या आतमध्ये रस्ते वरती आले, कुठेही पाणी साठणं बंद झालं, लोकांची गटारं, लोकांची कामं, एक ना एक कामं रस्त्यापासून सगळी कामं होत गेली. आणि त्यावेळेला अजूबाईंनी ज्या माणसाला नेमलं असेल त्यांच्याकरता त्यांच्या जवळचे नातलग म्हणून रघुवीर ठाकूर. आज रघुवीर ठाकूर यांचे दोनच मुले आहेत. एक आहे प्रथमेश आणि दुसरा आहे प्रतीक. हा तो प्रतीक आहे आणि प्रथमेश हे दोघंही भाऊजींच्या पावलावर पाऊल टाकून हे रक्तदान शिबिर आहे ते गेली 7 वर्ष 2 टाईम, वर्षातनं 2दा, वर्षातनं 3दा स्वतः येतात, स्वतः खर्च करतात, संपूर्ण सोयी उपलब्ध करून देतात आणि संपूर्ण हा कार्यक्रम जो आहे तो ते चालवतात. कारण त्यांचा पण आदर्श कोण आहे? अजू पाटील आहे. आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ, विचार युवकांची. सध्या आपण विरार पूर्व प्रभाग क्रमांक 7 मध्ये उपस्थित आहे. आपण बघू शकतात आज रविवारचा दिवस आहे, त्या अनुषंगाने इकडे ब्लड डोनेशनचा कार्यक्रम चांगल्यापणाने पार पडत आहे. पण आज असे व्यक्तीचा पुण्यतिथी आहे जे गेले 7 वर्ष आज झालेले आपल्या मध्ये नाहीये, पण त्यांनी अनेक वेळा बहुजन विकास आघाडीसाठी चांगल्यापणाने कामकाज केला. आज रघुवीर ठाकूर यांची पुण्यतिथी असताना 7वी पुण्यतिथी आहे. त्या अनुषंगाने इकडे ब्लड डोनेशन कार्यक्रम होत आहे आणि ब्लड डोनेशन कार्यक्रमासाठी संपूर्ण इकडचे जे बहुजन विकास आघाडीचे सक्रिय कार्यकर्ता, त्याचबरोबर मुंबईवरून आलेले ते डॉक्टर्स आपल्या बरोबर उपस्थित आहे. आपण त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न करू, नेमका कशा प्रकारे हा ब्लड डोनेशन होतो आणि हा ब्लड डोनेशन झाल्यानंतर हा वसई विरारच्या क्षेत्राला कोणाकोणाला लाभ भेटतो. आता सध्या इकडचे स्थानिक रहिवासी आहे, आपण त्यांना विचारायचा प्रयत्न करू जे बहुजन विकास आघाडीचे सक्रिय कार्यकर्ता आहेत. सर नमस्कार, आपलं नाव सांगा. माझं नाव तानाजी पाटील, मला सगळे गुरुजी म्हणतात. गुरुजी, ज्या प्रकारे आपण म्हणाले आता ब्लड डोनेशन कार्यक्रम चालू आहे, 7वा पुण्यतिथी म्हणजे रघुवीर ठाकूर यांच्या वतीने, कशा प्रकारे ब्लड डोनेशन, किती लोक या सर्व गोष्टीमध्ये सहभागी येतात? साधारणतः मला वाटतं 19 मध्ये पहिलं डोनेशन आम्ही केलं तेव्हा 252 लोकांनी रक्तदान केलं होतं पहिल्या वर्षी, म्हणजे 2019 मध्ये. रक्तदान हे 2010 पासून होत आहे. 2010 मध्ये 212 लोकांनी मतदान केलं होतं, याच ठिकाणी केलं होतं आणि टाइम संपल्यामुळे तो वेळ अपूर्ण पडला होता. पण 2010 पासून वर्षातनं 2दा या प्रकारे साधारणतः या 15 वर्षामध्ये 32 ते 33 वेळा रक्तदान या ठिकाणी झालेलं आहे. आणि विचार जर केला तर साधारणतः 2,500च्या वर लोकांनी रक्तदान केलेलं आहे. यामध्ये सरला असेल, पल्लवी असेल, अशा अनेक प्रकारच्या ज्या काही ब्लड बँका आहेत त्या या ठिकाणी येतात, आमच्याशी कॉन्टॅक्ट करतात. अचानक मुंबई महापालिका म्हणजे महाराष्ट्र सरकारला जेव्हा अर्थाची गरज वाटली तेव्हा त्यांनी आव्हान केलं होतं की रक्त संपलेलं आहे 1919 मध्ये कोरोनाच्या काळामध्ये. आणि त्यावेळेला आजूबाईंनी सांगितलं की आपल्याला 3 महिन्यांनी रक्तदान घ्यायचं आहे. आणि त्यावेळेला 19, 20, 21, 22 ते 23 मध्ये आपण अशा प्रकारचा धडाका लावलात की त्यावेळेला सांगावं लागलं की रक्ताचा पुरवठा अगदी व्यवस्थित झालेला आहे, रक्त भरपूर आहे. म्हणजे आमचा जो हा कार्यक्रम आहे हा 7 वर्षानंतर म्हणजे 1919 नंतर हा रघुवीर ठाकूर भाऊजी यांच्या पुण्यनिमित्त होऊ लागला तो. आणि त्या ठिकाणी आमचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठे जोमाने कामाला लागले. विचार जर केला, ही संकल्पना भाऊजींचीच होती. नाही सांगतो तुम्हाला मी की अजू पाटील हे पूर्वी आपल्या बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव होते आणि विरारला चांगल्या प्रकारचा विकास झालेला नव्हता आणि तो विकास करायचा असेल तर एकमेव माणूस व्यक्ती ती म्हणजे अजू पाटील. ते आल्याशिवाय इथे विकास होणारा नव्हता. इथे मांडी मांडी पाणी होता. जेव्हा अजूबाई इकडे आले तेव्हा कामाला खरी सुरुवात झाली आणि एका वर्षाच्या आतमध्ये रस्ते वरती आले, कुठेही पाणी साठणं बंद झालं, लोकांची गटारं, लोकांची बाथरूमची कामं, एक ना एक कामं रस्त्यापासून सगळी कामं होत गेली. आणि त्यावेळेला अजूबाईंनी ज्या माणसाला नेमलं असेल त्यांच्याकरता त्यांच्या जवळचे नातलग म्हणून रघुवीर ठाकूर हे पूर्वी भारतीय कामगार सेनेमध्ये होते आणि भारतीय कामगार सेनेमध्ये ते 4 युनिट चालवायचे, 4 युनिटचे ते अध्यक्ष होते. आणि त्यांना बाळकडू 30 वर्षापासून राजकारणाचं होतं. त्यामुळे कामगार कसे सांभाळायचे, कामगारांना कशा प्रकारे प्रोत्साहन द्यायचं, कार्यकर्ता कसा जवळ बाळगायचा, कार्यकर्त्याची कामं कशी करायची हे रघुवीर ठाकूर यांना माहिती होतं. 2010 मध्ये हा मनवडा विभाग आहे, त्याच्यामध्ये चाळी आहेत, नाना नानी पार्क आहे, नंतर राणी तलाव आहे, गणेश नगर आहे. हा संपूर्ण पट्टा त्यांनी स्वतः जाऊन तो पिंजलेला होता. एखाद्या चाळीला जर पत्रे नसतील तर स्वतःच्या खिशातनं ते पत्रे द्यायची त्यांना, त्या चाळीवाल्यांना. पाणी त्यांना मिळायचंच, पण लाईट गेली तर भिमडीवरून त्यावेळेला केबल आणायची. मग केबलला जे काही लागायचं सामान म्हणजे टेम्पो वगैरे ते स्वतः रघुवीर ठाकूर स्वतः आपल्या पैशाने द्यायचे. कारण त्यांचा एक आदर्श होता कोण? अजू पाटील. अजू पाटील हे मेन त्यांचे आदर्श. आणि अजू पाटलांकडनं त्यांनी हे काय घेतला, प्रोत्साहन घेतलं आणि ते कामाला लागले या ठिकाणी.
आणि या ठिकाणचा जो मंदिर पडाचा चेहरामोहरा जो बदलला तो अजू पाटील आणि आमच्या भाऊजीमुळे. आणि भाऊजीचं व्यक्तिमत्व साधं नव्हतं. मग त्याने आम्ही 2010 पासून त्या शिबिर सुरू केलं. 2019मध्ये आम्ही भाऊजी मित्रमंडळाची स्थापना केली, रघुवीर ठाकूर भाऊजी मित्रमंडळ, आणि त्या मित्रमंडळाचे अध्यक्ष नेमू लागलो. आणि त्यानंतर आम्ही वर्षातनं 2दा ही जी योजना आहे ती सुरू केली. 2015मध्ये मला वाटतं चिराई चौधरी या नगरसेविका झाल्या, आणि त्यानंतर ते आणि त्यांचे पती प्रणव चौधरी यांचा मुलाचं सहकार लागलं. आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते असे आहेत की कुणी कितीही काही आमिष दिलं, एकही माणूस कार्यकर्ता बाजूला होणार नाही. आणि सांगितलं असा कार्यक्रम आहे तर ते 30 मिनिटं आधी येणार, हजर होणार आणि सगळा कार्यक्रम करणार. आज तुम्हाला सांगतो की सुपुत्र आणि पुत्रामध्ये फरक असतो. पुत्र म्हणजे कोण? जन्माला आला आणि जीवन जगला आणि गेला. पण सुपुत्र असं म्हणतात की आपल्या वडिलांची जी कामाची दिशा आहे, आपल्या वडिलांचा आदर्श जो शेवटपर्यंत नेतो त्याला सुपुत्र म्हणतात. आज रघुवीर ठाकूर यांचे 2च मुले आहेत. एक आहे प्रथमेश आणि दुसरा आहे प्रतीक. हा जो प्रतीक आहे आणि प्रथमेश हे दोघंही भाऊजींच्या पावलावर पाऊल टाकून हे रक्तदान शिबिर आहे ते गेली 7 वर्ष 2 टाईम, वर्षातनं 2दा, वर्षातनं 3दा स्वतः येतात, स्वतः खर्च करतात, संपूर्ण सोयी उपलब्ध करून देतात आणि संपूर्ण हा कार्यक्रम जो आहे तो ते चालवतात. कारण त्यांचा पण आदर्श कोण आहे? अजू पाटील आहेत. ते संघटक सचिव आहेत, त्या महापौर आहेत. आणि हा जो पट्टा आहे विरार मधील मंदिर पठार विभागाचा, हा जो पट्टा जो आज एका संघटनेने बांधला गेलेला आहे आणि कोणीही उभं करा तो निवडून येणार अशा प्रकारची ही जी किमया आहे. चिराई चौधरी, प्रणव चौधरी आमच्यासारख्या कार्यकर्त्यामुळे हे तयार झालं. आणि हे जे बळ तयार झालं याला मूळ कारण हे अजू पाटील आणि रघुवीर ठाकूर. परिवारामध्ये जर एखादं संकट निर्माण झालं तर आम्ही लगेच सगळे धावून जातो. त्यामुळे आजचं जे हे शिबिर असतं रक्तदान शिबिर हे बहुसंख्य कधीच 200च्या वर जात नाही, पण आम्ही 300पर्यंत घेऊन जाऊ शकतो एवढी आमची ताकद आहे. का शेवटचं एकच सांगेल की हे सगळं श्रेय आहे ते महापौर रघुवीर ठाकूर यांच्याकडनं सुरुवात झालं. ते आमचे कार्यकर्ते आहेत, लहान कार्यकर्ते आहेत, पण ते जोमाने कामाला लागतात. पहिलं मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि ज्यांच्यामुळे हे बांधलं गेलं आहे ते रघुवीर ठाकूर, त्यांच्या आत्म्याला शांती मिळालेली आहे. आणि त्यांची 2 मुलं हे सुपुत्र आहेत, त्यांचं अखंडित कार्य चालू ठेवत आहे. धन्यवाद. अजून आपल्याबरोबर सध्या इकडचे स्थानिक जे माजी नगरसेविका आहेत त्यांचं पण आपण म्हणणं ऐकून घेऊ. ज्या प्रकारे आता यांनी सांगितलं का अजूभाई असो, आता जे महापौर आहे ते चांगल्यापणे काम करतात आणि भाऊजी यांनी ही संघटना पूर्ण ह्या परिसरात राबवली. कशा प्रकारे असते आपल्या मदीना, तुमची आठवण त्यांची काय? हो, त्यांची आठवण तर आम्हाला खंत क्षणाक्षणाला जाणवत असते. कारण की भाऊजी, आमचे रघुवीर भाऊजी असताना, जिवंत असताना त्यांनी छोटे मोठे इतके सुंदर कार्यक्रम राबवले. त्याच्यामुळे आम्हाला प्रेरणा पण आली आणि त्याच्यामुळे आम्ही म्हणजे त्यांनी आम्हाला शिकवलं की कसं सर्वांना घेऊन चालायचं. त्यांच्या पायावर पाय ठेवून आम्ही सर्वजण काम करत असतो. आपण नगरसेविका नाही आज पण तरी पण त्या हो आपण काम नाही, बहुजन विकास आघाडीसाठी आम्ही ते करणारच. आणि आप्पा प्रवीणाताई, क्षितिज दादा ह्यांच्यासाठी आम्ही सर्वजणच कार्यकर्ते आम्ही म्हणजे काम करतच राहणार शेवटपर्यंत. रघुवीर ठाकूर यांचे सुपुत्र आपल्या बरं सध्या उपस्थित आहे. त्यांचे भाऊक झालेले आहे. ज्या प्रकारे आता बाबांचे आठवण भले किती वर्ष झाले पण बाबा असतात. ज्या प्रकारे प्रतीक ठाकूर यांनी सांगितलं, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकार्यांनी सांगितले की कशा प्रकारे रघुवीर ठाकूर हे इकडे गेले अनेक वर्षापासून कामकाज करत आहेत. त्याचे म्हणजे त्यांचे गुरु आता इकडचे जे महापौर आहे वसई विरारचे अजूजी पाटील यांच्या समर्थनामध्ये ते काम करायचे आणि पुढे कशी वाटचाली असतात सर्व गोष्टी आपण नक्की तुम्हाला आपल्या चॅनलवर दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.